मोठी बातमी समोर येते, महत्त्वाची बातमी. राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय. आणि केवायसीचं काम युद्ध पातळीवरती आहे, सुरू आहे. साधारणतः आज अखेर त्यामध्ये मला आकडा आज सांगितलं तर 12 लाखाच्या आसपास केवायसीचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि जे शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची अपूर्व कागदपत्र अशी साधारणतः ह्या 2-3 दिवसामध्ये सगळं केवायसीचं काम पूर्ण होईल. आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल. खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे. आणि ही कर्जमाफी यादीनं दुसरी पण यादी लवकरच होईल. आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत. खरं तर मगाशी मुख्यमंत्र्याचा आभार मी ह्यासाठी म्हणले, कारण का आता कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाही आहे. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा माझा शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी होती. म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कामी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. खरं तर मी या माध्यमातून सांगतो, शेवटी समाधान सगळ्यांचंच होऊ शकत नाही आहे, परंतु त्यातही आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या काळात सुद्धा या राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे. आणि शेवटी मदत तरी काय, सगळीच मदत म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार नाही की सगळे यात समाधानी आहोत, पण जास्तीत जास्त शेतकरी माझा समाधानी कसा होईल, तो परत जो खचला आहे तो परत शेतकरी कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या कर्जमाफीची रक्कम ही दिली जाईल. असं काही होणार नाही. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तर अडचण अजिबात नाहीये. अडचण आहे ही राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीमध्ये. आणि हेरकट योजना किंवा काय योजनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगतो, समजा रक्कम जरी आपल्याला बँकेला कमी, माझं समजा एखाद्याचं 1 लाख रुपये कर्ज आहे आणि बँक आपल्या शासनाकडून साधारणतः 60,000 रुपयेच रक्कम आली, ते शेतकऱ्यांनी अजिबात विचार करू नये, हेरकट तसलं काहीच विचार करू नये. वरचे 40,000 रुपये हे बँकेने त्यांना माफ करायचे आहेत. तसा राज्य सरकार आहे आमचा बँकेचा, त्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे. त्यामुळे ती 40,000 रुपये शेतकऱ्याला त्याची ती माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. आणि एकदा ही कर्जमाफी झाल्यानंतर, ही रक्कम झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी त्यांना शेतकऱ्याला आपल्या त्याच दिवशी म्हणलं तर शेतकऱ्याला नीलचा दाखला ना बाकीचा दाखला मिळणार आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला पीक कर्जाचं नवीन वाटप हे निश्चित प्रकारे करायचं आम्ही सगळ्यांनी सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत. कर्जमाफीच्या यादीत खरं तर नाव नसल्यामुळे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा येथील घटना आहे. कसं पाहता कृषी मंत्री म्हणून? नाही, या बाबतीमध्ये खरं तर शेतकऱ्यांनी थोडं यादी अजून 3 याद्या, ती अजून 2 याद्या लागणार आहेत, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे. थोडी शेवटी संयम तर आपल्याला पाळावाच लागेल. आणि शेवटी खरं आहे शेतकऱ्यांची काही चूक नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे, पण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करते. आणि आपलं पहिल्या नाही यादीत, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या चौथ्या यादीत तर आपलं नाव येईल. थोडा त्यांनी संयम बाळगावा. आणि माझी शेतकरी बांधवांना एक विनंती की आपण कुठल्याही आत्महत्येच्या बाबतीमध्ये असा कुठला निर्णय घेऊ नये, कारण का शेवटी आपलं घर, आपला परिवार, आपली बायका, मुलं, नातेवाईक ही सगळे आपल्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विचार करा. आपण काळजी करू नका, हे सरकार तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जिथं जिथं काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, हे सरकार निश्चित प्रकारे करेल. हे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. अकोल्यातल्या कृषी केंद्र चालू शेतकऱ्यांकडून केलं नाही. एकूणच पाहिलं तर समाधान पत्रात तर बियाणे कंपन्यांना काय दिलासा मिळणार का, काय? नाही, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
आम्हाला ज्यावेळेस तक्रारी आमच्याकडे कृषी विभागाकडे आल्या त्या आम्ही पडताळणी केल्या आणि त्यामध्ये काही कंपन्यामध्ये 100% उगवण्याच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या कंपन्यावरती डायरेक्ट आम्ही कारवाई केलेली, डायरेक्ट FIR दाखल त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. त्यांना परत दुसरं दुबार देतात, त्यांना ते बियाणं कसं त्यांना मिळेल आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला जेवढं काय सहकार्य करतो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. पण असं जर कोण करत असेल तर चुकीचं आहे. या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांनी आम्हाला ते हे करून दिलं तर निश्चित प्रकारे कंपनीवरती आम्ही कारवाई तर केलेलीच आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे कारवाई करू. या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की कालच या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला चौकशी तर केली पाहिजे आणि चौकशी अंती जे आम्हाला दोषी आढळले कालच त्या सर्वांना निलंबित केलेले. साधारणतः तालुक्याचे जे कृषी अधिकारी होते, परत खालचे त्यांचे सहाय्य होते, त्या सर्वांना आम्ही कालच निलंबित सर्वांना केलेले. नाही, खताच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की पूर्वी लिंकिंगचं प्रमाण जास्त असायचं. युरिया बरोबर इतर खतं किंवा इतर बाकी दिलं जायचं. परंतु आम्ही सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जिथं अनुदानित खतं जो विक्रेत्याकडे विकतो तिथं त्याला विनाअनुदानित खते ठेवता येणार नाही असं आम्ही सरकारने GR काढलेलं आहे आणि त्या GRमुळे लिंकिंगचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की जर असं कोणी लिंकिंग जर आपल्याला करत असेल आम्हाला कळवा. ताबडतोब त्या खत विक्रेत्यावरती त्याची निलंबनाची कारवाई तर करूच, त्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कारवाई आम्ही करू. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळावी असं रविकांत मित्रांची मागणी आहे. कारण ते सुद्धा शेतकरी आहेत आणि जरी सगळे शेतकरी असला म्हणून काय झालं आणि हे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्यासाठी अनुदान 50,000 ते सुद्धा नाही, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर नाही आहे. ठीक आहे, काही शेतकरी ITRच्या बाबतीमध्ये आम्ही थोडं आता उद्याच त्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे. काही गोष्टी खरं आहे की जे आपले ऊस मुकदम आपण म्हणतो त्यांना ट्रॅक्टर ज्याचा असतो आणि तो मुकदमाला ॲडव्हान्स देतो त्या टायमाला कारखान्याकडून त्याचा इन्कम टॅक्स वगैरे त्या गोष्टी कापल्या जातात. या बाबतीमध्ये कसा काय वेगळा विचार करता येईल का या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही करू. परंतु शेवटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाही आहे. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे आणि गरीब शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी आहे. शंभर टक्के शेतकऱ्यांचं काय चूक नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियमित वेळेवरती कर्ज फेड करतो, ही काय आमची चूक आहे का? हे नेहमी शेतकरी म्हणतात. शेतकऱ्यांची खरंच चूक नाही आहे. परंतु शेवटी आज आपण मदत कुणाला करतोय की जो खरं अडचणीत आलेला शेतकरी आहे त्याला आपण मदत करतो. ही योजना आपण वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांचं म्हणणं वाढवून दिलं पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे याबद्दल दुमत नाही. मी पण त्या मताशी सहमत आहे. शेवटी सगळ्याचा विचार करून या बाबतीमध्ये निर्णय हा घ्यावा लागतो. पहिल्यांदा आपण जे शेतकरी थकलेत अडचणीमुळं, निसर्गाच्या अडचणीमुळं किंवा काय अडचणीमुळे थकलेत त्यांना आपण मदत करूया आणि जे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण तर निश्चित आपल्याला सगळ्याला माहिती आहे हे राज्य सरकार नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला तर हे तर मदत करेलच. पण बाकीच्या ज्या शासकीय योजना आमच्या केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील किंवा बाकीच्या योजना कृषी विभागाच्या असतील त्या योजनेमधनं आम्ही नेहमीच शेतकऱ्यांना मदत करत असतो, त्यांना सहकार्य करत असतो. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता आता पाऊस पडतोय, घाटमाथ्यावरती पाऊस आहे, पेरण्या देखील चालेल. मात्र काही विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पाऊस अद्याप काही ठिकाणी पडलेला नाहीये. पाऊस 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे की खरंच पाऊस खरंच म्हणजे परमेश्वराला आम्ही तर साकडं घातलं होतं पांडुरंगाला. पाऊस चांगला पडतोय राज्यामध्ये, सगळीकडे पाऊस पडलेला आहे. ठीक आहे, पाऊस सगळीकडे काही ठिकाणी मराठवाडा आणि काही विदर्भातला भाग असेल किंवा सोलापूर वगैरे तिथे थोडा पाऊस कमी पडलेला आहे. परंतु निश्चित प्रकारे तो पाऊस पडला तो पेरणी योग्य पडलेला आहे. पण निश्चित प्रकारे अजूनही पावसाची खूप मोठी अपेक्षा पावसाची आम्हा सर्वांना आहे आणि तो लवकरच तो पाऊस पडेल अशी अपेक्षा निश्चित प्रकारे आहे. आणि काही ठिकाणी आपण म्हणला तसं जादा पडतोय, काही ठिकाणी कमी पडतोय. परंतु आज राज्याचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये 90% पेरणी ही राज्यामध्ये आपल्या संपूर्ण पेरणी झालेली आहे. आणि पेरणीमध्ये नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त आघाडी नाशिक विभागाने घेतलेली. नाशिक विभागामध्ये जवळजवळ 95% पेरणी झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी झालेली आहे ठाणे विभागामध्ये. ती साधारणतः 66% पेरणी
ठाणे विभागात झालेली आहे आणि मराठवाड्याची सगळं टोटल पेरणीचा विचार केला तर मराठवाडा विभागामध्ये 91% पेरणी झालेली आहे आणि विदर्भामध्ये 87% पेरणी झालेली आहे. आता पाऊस वेळेवर पडावा हीच आपण सगळेजण तिथं ही ठेवूया.